नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरत वाक्य या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 12 वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक दुसरा आहे। या आधीच्या सेशन मध्ये आपण भरत वाक्य म्हणजे काय या पदरचनेचा अर्थ समजून घेतला आणि ही पदरचना ज्यांनी लिहिलेली आहे ते पंडित कवी मोरोपंत यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेतली। भरत वाक्यामधील पहिले पद्यरचनेचा त्या चरणाचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे। आता पुढील चरणाचा सविस्तर अभ्यास आपण पाठाच्या या भागामध्ये अभ्यासणार आहोत। चला तर आपण प्रत्यक्ष आता पाठ्यपुस्तकाकडे वळूया। न निश्चयी कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो, सतत हृदया कळो, दुराभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो, मुखी हरी वसो तुझी, कुशल धाम नामावली, क्षणात पुरविल जी, सकल कामना मावली, कृपा करीशी तू जगत्र निवास दासावरी, तशी प्रकट हे निजाश्रिय सदा सावरी। तर विद्यार्थी मित्रांनो, या चरणांचा आपण सस्वर पद्यरचना अभ्यासलेली आहे। आता आपण सविस्तर या चरणाचा अभ्यास करूया। चारित्र्य संपन्न होण्यासाठी सांसारिक लोकांना मोलाचा असा उपदेश देताना पंडित कवी मोरोपंत म्हणतात की सुसंगती सदा घडो, सूचन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदग्री कमळी दडो, मुरडीता हटाने हडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो। या चरणांचा आपण मागील सेशन मध्ये भावार्थ समजून घेतलेला आहे। आता पुढील चरणाचा आपण भावार्थ समजून घेऊया। न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बांधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो। आता बघा, ह्या चरणामध्ये पंडित कवी मोरोपंत सज्जन व्यक्तींची प्रार्थना ईश्वराला आळवणी करताना म्हणतात की न निश्चय कधी ढळो, ढळणे म्हणजेच काय की कधी ढळू नये, कधी विलग होऊ नये, जो दृढ विच्छय मी मनामध्ये आत्मसात केलेला आहे तो दृढ विषयापासून मी कधी विचलित होऊ नये, कधी तो दृढ निश्चय माझ्या मनापासून माझ्या बुद्धीपासून हटू नये, ढळू नये। म्हणजेच काय तर तो कधी त्या दृढ निश्चयापासून दुर्लक्षित होता कामा नये। पुढे कुजन विघ्न बाधा टळो, कुजन जन म्हणजे लोक। आता दोन प्रकारचे लोक असतात ना, सजन किंवा सुजन किंवा कुजन। कुजनच्या विरुद्ध सुजन। वरती आपण पाहिलेला आहे बघा, सुजन म्हणजे चांगले सजन। सुजनचा अर्थ आपण पाहिलं होतं की सुवचन। तसंच कुजन म्हणजे वाईट लोक किंवा वाईट विचार। तर ज्या लोकांच्या मनामध्ये वाईट विचार येतात, कशामुळे येतात तर त्यांच्या त्या विघ्नामुळे, त्यांच्या संकटामुळे। तर अशा वाईट लोकांच्या जीवनामध्ये जे काही विघ्न आलेले आहेत ते विघ्न, त्या बाधा टळू दे, ते विघ्न, ते संकट नष्ट होऊ दे। न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो। न चित्त भजनी चळो, चित्त म्हणजे मन, भजनी म्हणजे कीर्तन, प्रार्थना, आळवणी करणे ईश्वराची। तर माझं चित्त कशामध्ये रमू दे, भजनामध्ये, ईश्वराच्या प्रार्थनामध्ये माझं चित्त लागू दे, ते कधीच त्याच्यापासून न चळो म्हणजे विचलित नको होऊ दे। माझं चित्त ईश्वराच्या नामस्मरणामध्ये लागू दे। इतके काही माझ्याकडनं नामस्मरण होऊन दे की माझं मन त्या नामस्मरणापासून
जरा सुद्धा विचलित होता कामा नाही किंवा जरा सुद्धा दुर्लक्ष त्या नामस्मरणापासून माझं होता कामा नाही. म्हणजे सदा आपण जे भजन, कीर्तन, प्रार्थना म्हणतो किंवा येता जाता आपण जे काही नामस्मरण केलं जातो, आता आपण पाहतो की आपले संत जे होते ते येता जाता उठता बसता सतत ईश्वराच्या चित्तामध्ये लीन होऊन जायचे. म्हणजे त्यांच्या नामस्मरणामध्ये, त्यांच्या प्रार्थनेमध्ये, त्यांच्या कीर्तनामध्ये, त्यांच्या भजनामध्ये. तर असा जो काही मी निश्चय केलेला आहे, ईश्वराच्या चरणाजवळ माझं मन आणि माझं बुद्धी लागू दे आणि हे चित्त आता कधीच ह्या नामस्मरणापासून, ईश्वराच्या नामस्मरणापासून किंवा ईश्वराच्या कीर्तन भजनापासून मला दूर होऊ नको देऊ. आपण बघतो संत तुकाराम असू दे, संत ज्ञानेश्वर असू दे, संत मीराबाई असू दे, सगळ्या संतांनी नामस्मरण हे ईश्वराचं एकमेव साधन वापरून ईश्वरामध्ये तल्लीन होऊन त्यांनी आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलेला आहे. मग हा दृढ निश्चय माझ्या मनामध्ये सतत राहू दे. तो ह्या चित्तापासून, ह्या माझं चित्त ह्या भजनापासून कधीच दुर्लक्षित नको होऊ दे. पुढे म्हणतात की मती सदुक्त मार्ग वळो. मती म्हणजेच काय? बुद्धी. आणि सदुक्त मार्गी, मार्गी म्हणजे मार्ग, रस्ता, पथ. सदुक्त म्हणजे चांगला. चांगल्या अशा मार्गावरती माझी बुद्धी वळू दे. चांगल्या अशा जीवन मार्गावरती माझी मती, माझी बुद्धी वळू दे. की वाईट लोकांची संगती नको, वाईट लोकांचे विचार माझ्याजवळ नको, माझ्या बुद्धीमध्ये, मनामध्ये त्यांना कोणतेही स्थान नको देऊ. आणि माझी बुद्धी, माझे मन, माझे चरण नेहमी चांगल्या जीवन मार्गाकडेच वळू दे. स्वत्वत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो. तर आता इथे बघा काय सांगितलेलं की स्वतत्व हृदया कळो. हृदया म्हणजे माझ्या हृदयाला, माझ्या मनाला एकच तत्व कळू दे, ते म्हणजे स्वतत्व. की स्वतःचा चांगले गुण, स्वतःमध्ये चांगले असलेले गुण म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास. कितीही कठीण प्रसंग येऊ दे, त्या प्रसंगामध्ये मी कोणत्याही प्रकारचे वाईट वृत्तीचा स्वीकार करायला नको, वाईट गोष्टींचा स्वीकार करायला नको. कारण की त्या वाईट मार्गावरून चालत असताना माझं कधी चांगलं होणार नाही, माझं कधी म्हणजे वाईटच होईल. कितीही संकट येऊ दे, किती प्रसंग येऊ दे, मी माझ्या मार्गावरती अटळ असलं पाहिजे. आणि त्या अटळ मार्गातून मला माझा ईश्वर, माझं त्याचं नामस्मरण केल्यावरती, त्याचं भजन गायल्यावरती, त्याचं कीर्तन गायल्यावरती मी जर किती संकटात सापडू दे, तर त्या मी ईश्वराच्या दाखवलेल्या मार्गावरना, सत्य मार्गावरना, चांगल्या मार्गावरना माझी बुद्धी आणि मन वळत असेल. आणि तो आत्मविश्वास माझ्यामध्ये जागृत झालेला की ह्या प्रसंगातून, या संकटातून मला फक्त माझा ईश्वर बाहेर काढणार आहे आणि त्या ईश्वरापर्यंत पोहोचायचा मार्ग म्हणजे माझं नामस्मरण आहे. मग एवढा आत्मविश्वास माझ्या हृदयामध्ये जो जागलेला आहे तो माझ्या स्वतःला, माझ्या मनाला कळू दे. आणि तो आत्मविश्वास माझ्या मनामध्ये फुलू दे, तसाच राहू दे. दुराभिमान सारा गळो. दुराभिमान म्हणजे वाईट अभिमान. आपल्याला नेहमी अहंकार असतो, गर्व असतो. तर हा माझ्या चित्तातील, माझ्या हृदयातील, माझ्या मनातील हा अभिमान, हा गर्व, तर असा हा माझ्या मनातील अभिमान, गर्व सगळा गळू दे. म्हणजेच नष्ट होऊ दे, कमी होऊ दे. गळो म्हणजेच काय? तर नष्ट होऊन जाणे, गळून जाणे, पूर्णतः त्याचा अंश पण न राहणे. स्वाभिमान आणि अभिमान ह्याच्यामध्ये फरक आहे. आत्मविश्वासामध्ये पण फरक आहे की आत्मविश्वास असावा, पण तो आत्मविश्वासाचं परिवर्तन कधीच स्वाभिमानामध्ये किंवा गर्वामध्ये, अभिमानामध्ये नाही झाला पाहिजे. आत्मविश्वास आपल्याला चांगल्या मार्गावरून नेण्यासाठी मदत करतो, पण अभिमान, ताठा, गर्व, स्वाभिमान ह्या गोष्टी आपल्याला चांगल्या मार्गापासून नेहमी दूर नेत असतात. म्हणून इथे म्हटलेलं आहे की स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो. की माझ्या मनात आत्मविश्वास राहू दे आणि त्याचं महत्व कळू दे, पण माझ्या मनाला स्वाभिमान, गर्व, अभिमान हे सगळं माझ्या चित्तातील दूर होऊन दे, नष्ट करून टाक. पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. की पुन्हा हे मळ, आता जे काही सुसंगतीमध्ये लागलेला आहे, सुजन वाक्यामध्ये लागलेल्या ईश्वराच्या
भजन कीर्तनामध्ये माझं म्हणजे लागले ना, ते आता पुन्हा वाईट गोष्टीकडे नको वळू दे. मळो मळो म्हणजे चित्तामध्ये वाईट गोष्टी येणे, घाणेरडे विचार येणे, मळीन होणे. जसं एखादा स्वच्छ कपडा तर कसा त्याच्यावरती मळ लागतो की नाही, तसं माझ्या मनावरती वाईट विचारांचे, दुष्कृत्यांचे, कोणत्याच प्रकारचे मळ पुन्हा यायला नको. माझं मन दूषित व्हायला नको, मलिन व्हायला नको. आणि हे पुन्हा वाईट विचार माझ्या मनातून पूर्णतः नष्ट कर. दुरित आत्मबोधे जळो. दुरित म्हणजेच काय, वाईट कृत्य. आत्मबोधे म्हणजेच आत्मज्ञानाने, की ईश्वराच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाल्यानंतर आणि सुसंगती सदा घडल्यामुळे, की चांगल्या लोकांचे, सज्जन लोकांची संगत घडल्यामुळे आणि चांगले विचार माझ्या मनामध्ये आल्यामुळे माझ्या मनामध्ये जे काही आत्मज्ञान जागृत झालेला आहे, ते आत्मज्ञान माझ्या वाईट कृत्यामुळे माझ्या जीवनातून नष्ट नको व्हायला. म्हणून इथे कवी सांगत आहेत की दृढ निर्धार कधीही ढळू देऊ नये. वाईट माणसांचे विघ्न टळून जाऊ दे. त्यांच्या अडचणींची बाधा आपल्याला नको होऊ दे. परमेश्वरांचे नामस्मरण करताना मन चंचल होऊ नये. चांगला मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला वळण लागू दे. स्वतःचे स्वत्व हृदयाला कळू दे. स्वतःची ओळख, आत्मविश्वास वाढू दे. गर्विष्ठपणा, दुराभिमान माझ्या जीवनातून नष्ट होऊ दे, गळू दे. मन कधीही वाईट विचारांनी मलिन नको होऊ दे. आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट दुरित भावना भस्मसात होऊन दे, जळून जाऊन दे. आता आपण या चरणामध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ आणि भावार्थ पाहूया. कठीण शब्दांचा अर्थ. पूजन वाईट माणसे, विघ्न संकट, चित्त मन भजनात चळो, विचलित होऊ नये, सदुक्त मार्गे, चांगल्या मार्गाला. मती बुद्धी, स्वतत्व म्हणजे स्वतःवरचा विश्वास. हृदया मनाला, दुराभिमान गर्व अहंकार. न मळू नये, दुरित वाईट कृत्य, अनिष्ट गोष्टी. आत्मबोधे आत्मज्ञान. आता आपण जे चरण अभ्यासलेलं आहे ते पद्य रचनेचा भावार्थ समजून घेऊया. पुढे मोरोपंत परमेश्वराला म्हणतात, माझा निश्चय कधीही ढळू नको देऊस. वाईट दुर्जन लोकांचा त्रास टळून जाऊन दे. तुझे भजन करताना मन चंचल होऊ देऊ नकोस. सज्जनांनी संतांनी सांगितलेल्या मार्गाकडे मन वळू दे. माझ्या अंतःकरणाला स्वची आत्मतत्वांची ओळख होऊ दे. माझ्यातील सर्व खोटा अभिमान अहंकार गळून जाऊ दे, निघून जाऊन दे. माझे मन पुन्हा मलिन होऊ देऊ नकोस. आत्मज्ञानाने माझे पाप, मी केलेल्या वाईट गोष्टी जळून जाऊ दे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण मोरोपंत द्वारा रचित पद्य रचनेचा दुसऱ्या चरणाचा सुद्धा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. यानंतरच्या चरणाचा सविस्तर आपल्याला अभ्यास करायचा आहे, परंतु तोचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील सेशन मध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.